गुड मॉर्निंग. आज आपण जो काही टॅली कोर्स बेसिक लॉन्च करणार आहे, टॅली विथ ERP9 विथ GST. आता याच्यात अकाउंटिंग म्हणजे काय किंवा टॅलीची सुरुवात कधी झाली, या सॉफ्टवेअरचं कोणत्या कंपनी डेव्हलप केलं किंवा याचे जनक कोण आहे, सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर याच्यात पहिला पॉईंट आहे विच इयर स्टार्ट टॅली. म्हणजे टॅली 1988 सुरू झालेलं आहे आणि 1988 पासून हे सॉफ्टवेअर दिवसेंदिवस याचे वजन बदलत चालले आणि ते अपडेट होत गेलं, बरोबर आहे की नाही. पहिले 7.6 होतं, आता टॅली ERP9 चालू होतं, त्याच्यानंतर मग टॅली प्राईम आलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि याच्यात जर अकाउंटिंग करायची असेल, कोणताही बिझनेसमॅन असेल, त्या बिझनेसमध्ये 40 लाखाच्या वर जर टर्नओव्हर होत असेल, तर तुम्हाला GS नंबर आणि टॅली सॉफ्टवेअर ठेवणं गरजेचं आहे. एक अकाउंटंट ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या बिझनेस विषयी माहिती पूर्ण टोटल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये नेमकं काय घडतंय याची जी माहिती आहे ती फक्त आपल्याला टॅली सॉफ्टवेअर मधूनच भेटू शकते. म्हणून याच्या बेसिक गोष्टी आहे की हू फाउंडेड द टॅली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर कोणी डेव्हलप केलं किंवा याचे जनक कोण आहे. त्याचे जनक आहे श्याम सुंदर गोयंका किंवा भरत गोयंका, असे दोन त्याला नाव आहे. हे कळालं का? कळालं की नाही? बरोबर. लक्ष द्या इकडं, कारण हे कळालं. मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे. या तुम्हाला गोष्टी मी उद्याच्या लेक्चर मध्ये विचारणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या पाठात झालं पाहिजे, बरोबर आहे का. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे विच कंपनी डेव्हलप टॅली सॉफ्टवेअर. कोणत्या कंपनीने सॉफ्टवेअर काढलं होतं हे पण आपल्याला माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही. टॅली सोल्युशन या कंपनीने सॉफ्टवेअर काढलेलं आहे, टॅली सोल्युशन कंपनीने. आलं लक्षात. त्याच्यानंतर टॅली फुल फॉर्म. आता टॅली हा वर्ड जो आहे, या वर्डचा फुल फॉर्म सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आलं लक्षात. ट्रान्झॅक्शन अलाउडेड लायनर लाईन यार्ड. टॅलीच्या फुल फॉर्म मध्ये दिलेलं आहे की ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, व्यवहार. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड ठेवणं म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन अलाउडेड लायनर लाईन यार्ड. त्या फुल फॉर्म मध्ये दिलेले आहे की खात्यांचा हिशोब ठेवणे, असं त्याला आपण मराठीत म्हणू शकतो. खात्यांचा हिशोब ठेवणे, समजलंय. त्यानंतर मग ERP आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस या गोष्टीचा प्रश्न पडतो की बाबा टॅली ERP आहे, नेमकं मग याचा फुल फॉर्म काय, बरोबर आहे की नाही. तर ERP म्हणजेच काय, एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅन, बरोबर आहे. एंटरप्राइजेस म्हणजे जी काही तुम्ही अकाउंटिंग करणार आहे, कोणतं तरी फर्म असणार आहे किंवा कोणती तरी एक कंपनी असणार आहे, बरोबर आहे की नाही. असं तर कोणी डायरेक्ट टॅली सॉफ्टवेअर घेऊन ठेवणार नाही, त्याच्यात म्हणजे तसं काही टाइमपास कोणी करत नाही, बरोबर आहे की नाही. ज्या व्यक्तीला काम आहे तोच व्यक्ती घेतो, त्याच्याकडे कंपनी आहे किंवा कोणत्या अकाउंटिंगचे काम आहे असंच व्यक्ती. समजलंय कशाला म्हणायचं ERP. त्यानंतर टाइप्स ऑफ टॅली. आता काय होतं माहिती का, साधारणतः कोणी जुनं वर्जन सॉफ्टवेअर शिकला असं 7.20 किंवा ERP9, परंतु अपडेट झालेले जे वर्जन ते आपल्याला माहित नसतात. मार्केटमध्ये अकाउंटिंगचे असे भरपूर सॉफ्टवेअर आहे, परंतु तुम्ही जर टॅली ERP9 विथ GST, आता टॅली ERP9 हे सर्वात मोठं सॉफ्टवेअर आहे आणि ते जर साई कॉम्प्युटर्स मध्ये जर शिकेल असेल तुम्ही, तर मला तरी वाटत नाही की कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला काम करायला अडचणी किंवा कोणतेही काम तुम्ही करू शकणार नाही. आलं लक्षात. हे सॉफ्टवेअर त्यानंतर आता अपडेट झालेलं, रिसेंटली एक वर्षापूर्वी हे सॉफ्टवेअर अपडेट झालेलं आहे. त्याचं दुसरं वर्जन आलेलं आहे टॅली प्राईम. आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त टॅली प्राईमच चालू आहे सध्या, त्याच्यामुळं आपण जे बेसिक घेतोय टॅली प्राईमचं घेतोय. आलं लक्षात. तुम्हाला कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये काम करता येईल, परंतु अपडेट झालेले वर्जन, जर तुम्ही नावच पहिल्यांदा ऐकलं टॅली प्राईम, तुम्हाला माहितच नाही की बाबा टॅली प्राईम पण असतं म्हणून, तुम्हाला काम करता येईल नाही, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे पण सॉफ्टवेअर इथे शिकायला भेटल. त्यानंतर टॅली शॉप. टॅली शॉप हे कुठं वापरलं जातं, जे काही तुमचे कापड दुकान आहे त्या कापड दुकानामध्ये टॅली शॉप वापरलं जातं. म्हणजे काय होतं माहिती का, अकाउंटिंग हेच काम आहे, परंतु प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या प्रकारे काम अकाउंटिंग केलं जातं. नाही तर पुरुष सेवामध्ये जी करसाल तुम्ही, जर म्हणाल की पुरुष सेवाची कापड दुकानात व्हायला पाहिजे किंवा कापड दुकानाची पुरुष सेवामध्ये व्हायला पाहिजे, असं होणार नाही. परचेसच म्हणलं तर सेलच म्हणलं तर, परंतु काम करण्याची पद्धत आहे ती वेगळ्या पद्धतीने असते, बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी टॅली डेव्हलपर आहे. त्यानंतर मार्ग हे सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे. हे तुमच्या मेडिकल मध्ये वापरलं जातं. ज्या ठिकाणी तुम्ही मेडिकल बघसाल, कोणत्याही मेडिकल मध्ये गेले त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग दिसल. आता याचं कारण काय माहितीये का, हे वरचे जे सॉफ्टवेअर आहे ते याला तुम्हाला घेण्यासाठी 21,250 रुपये पेड करणार आहे. साहजिकच आहे, बिझनेसमॅन काय करतो की कमी पैशामध्ये जर आपल्याला चांगलं प्रोडक्ट भेटत असेल, बरोबर आहे की नाही, तर मार्ग हे कमी पैशात म्हणजे 8,000च भेटतं. हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही. म्हणून लोक काय करते, मार्ग हे सॉफ्टवेअर घेते आणि याच्यात अकाउंटिंग करते. पण याचे दुष्परिणाम काय, समजा तुम्ही कमी पैसे सॉफ्टवेअर घेतलं, परंतु जर तुम्हाला एखादा CL रिपोर्ट पाठवायचा आहे किंवा तुम्हाला तो रिपोर्ट एक्सेल मध्ये घ्यायचा आहे,
किंवा तुम्हाला पोर्टलवर टाकायचं आहे, त्या फॅसिलिटी तुम्हाला एक्सेलच्या ज्या फॅसिलिटी आहे त्या मार्कमध्ये भेटत नाही. बाकीच्या फॅसिलिटी तुम्हाला ERP मध्ये किंवा टॅली प्राईम मध्ये ज्या भेटतात त्या तुम्हाला कुठे भेटणार नाही, मार्कमध्ये भेटणार नाही. म्हणून कोणी जर तुम्हाला सजेशन द्यायला आलं किंवा तुम्हाला तुमच्याकडे जर कोणी आलं तर त्याला सजेस्ट करा किंवा तू टॅली प्राईम घे किंवा टॅली ERP नाही घे. ERP तर बंद झालेलं आता, टॅली प्राईमच घ्यावं लागेल लेटेस्ट व्हर्जन त्यांनी. इथपर्यंत काय आलं सगळं, काही अडचण नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला अकाउंटिंग. आता अकाउंटिंग इट इज, अकाउंटिंग म्हणजेच काय, खात्यांचा हिशोब ठेवणं. जसं की आपण टॅलीचा फुल फॉर्म पाहिला, त्या फुल फॉर्म प्रमाणे पहिला पॉइंट आहे आपला अकाउंटिंग. इट इज द डिफाइन्ड सिस्टमॅटिक समराइज द रेकॉर्डिंग. समराइज म्हणजे काय, सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थित, आणि समराइज म्हणजे काय करणं, वर्गीकरण करणं. वर्गीकरण करून तुमच्या बिझनेसच्या ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड करणं. बरोबर आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ अकाउंट, अन अदर वर्ड्स द बुक्स युअर कंपनी कॅन बी ट्रेटेड मेडिकल रिपोर्ट. काय म्हणते का, बुक ऑफ अकाउंट तुमचं जे बुक आहे, किंवा अदर वर्ड्स बुक ऑफ युअर कंपनी, हे काय एक तुमचं कंपनीसाठी एक बुकच आहे, कारण तुम्ही सगळ्या व्यवहाराच्या नोंदी याच्यात करून देऊ शकता. त्याच्यानंतर हे कंपनी कॅन बी ट्रेटेड ए मेडिकल रिपोर्ट द शो युअर हेल्प द कंपनी, म्हणजे तुमच्या कंपनीची मदत कशी करतं किंवा मेडिकल रिपोर्ट सारखं काम कसं करतं. समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले, तुम्हाला डायरेक्ट इंजेक्शन देते तिथे गेले किंवा एखादं मेडिकल देते का, ते काय करते, तुमचा पहिले मेडिकल करते, म्हणजे तुमची तपासणी करते, आणि तपासणी केल्यानंतर तुम्हाला काय करते की जो काही आजार झालेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला टॅबलेट देते किंवा गोळ्या देतात. तसं अकाउंटिंग, टॅलीमध्ये काय अकाउंटिंग हे वर्ड काय करतो की तुमच्या बिझनेस विषयी तुम्हाला सिग्नल देत राहतो की तुमचा बिझनेस प्रॉफिट मध्ये आहे का, लॉस मध्ये आहे, तुमच्याकडून लोकांना किती पैसे देणार आहे तुम्ही किंवा लोकांकडून किती पैसे येणार आहे. हा सगळ्या गोष्टीचा जर तुम्हाला आढावा घ्यायचा असेल तरच तुम्हाला अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. जर अकाउंटिंग काय गरजेचं कळालं का, कारण आपल्या बिझनेसची स्थिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा बिझनेस आपला कोणत्या स्टेपला आहे, बरोबर की नाही, त्या सगळ्या गोष्टीचे आपल्याला हे काय हेल्प युअर कंपनी टू द लर्न अकाउंटिंग इज नेसेसरी. काय गरजेचं आहे, बिझनेस विषयी बिझनेस मालकाला सविस्तर गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून अकाउंटिंग करणं, अंडरस्टँड द अमाउंट ऑफ डेबिट अँड क्रेडिट असेल, म्हणजे आपल्या बिझनेसच्या व्यवहाराची माहिती प्रत्येक बिझनेसमॅनला असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. अंडरस्टँड अँड फायनल डेबिट अँड क्रेडिट अमाउंट, मेंटेन अकाउंट सिस्टमॅटिक अँड करेक्ट. सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थितपणा असला पाहिजे तुमच्या कामात, जे निकाल करून ठेवणार तुम्ही, जी नोंद करून ठेवणार आहे त्याच्यात व्यवस्थितपणा असला पाहिजे आणि करेक्ट असला पाहिजे. नाही तर मग काय, तिथं आपण 1000 रुपयाचं मटेरियल विकायला तिथं लावलं तुम्ही 1500 रुपये, तर त्याचा तुमचा बिझनेस मध्ये तुम्हाला त्याचा मेळ लागणार नाही. बरोबर की नाही. म्हणून काय सांगितलं ना, सिस्टमॅटिकली म्हणजे व्यवस्थितपणा, जे काही टाकलंय, जे काही एंट्री केली ती अचूक असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर करेक्टली म्हणजे कशी, एकदम ऍक्युरेट, बरोबर. बरोबर की नाही. इथपर्यंत काय आलं, आता समजलं अकाउंटिंग कसं म्हणायचं तर समजलं. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, व्यवहार. आणि व्यवहार करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती लागतात, आणि त्याच्यापेक्षा किती जास्त लोकांसोबत तुम्ही व्यवहार करू शकता. एकटा माणूस व्यवहार करू शकतो का, बरोबर आहे. मग व्यवहार नेमकं म्हणायचं कशाला, आज रोज आपण दैनंदिन जीवनामध्ये कामं करत असतो, परंतु त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात हे आपल्याला माहित नसतं. बरोबर की माहित असतं आपल्याला, रोज आपण काम करतो. काय ट्रान्झॅक्शन मीन्स ट्रान्सफर मनी ऑर गुड्स फ्रॉम वन पार्टी टू अनदर पार्टी, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वस्तूची किंवा पैशाची देवाणघेवाण होणे, त्याला म्हणतो आपण ट्रान्झॅक्शन, म्हणजेच काय, व्यवहार. बरोबर आहे की नाही. आता काय आलंय, त्यानंतर मग त्यांनी काय झालेलं, एक्झाम्पल सेल ऑफ कॉम्प्युटर, कॉम्प्युटर विकलं. त्यानंतर परचेस ऑफ फर्निचर, फर्निचर खरेदी केलं. त्यानंतर फॉलोइंग आर द 2 टाइप्स ट्रान्झॅक्शन. आता इथपर्यंत काय आलंय, कळालं ना. त्यानंतर मग कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, नगदी व्यवहार. तुम्ही एखाद्या दुकानावर गेले आणि मोबाईल खरेदी केला, तुम्ही त्याचे पैसे जागेवर दिले, म्हणजे वस्तू घेतली आणि पैसे दिले, त्याला काय म्हणायचं, नगदी व्यवहार. म्हणजेच काय, कॅश ट्रान्झॅक्शन. त्याच्या उलट तुमच्या मित्राचं दुकान आहे, तुम्ही तिथे गेले आणि मोबाईल घेतला, परंतु त्याला सांगितलं की मी तुम्हाला पैसे देणार आहे, कधी देणार आहे, उद्या देणार आहे की 1 महिन्यात देणार आहे, म्हणजे फ्युचर मध्ये भविष्यात तुमचे पैसे देणार आहे, किंवा बरोबर आहे की नाही, भविष्याचे की उद्या परवा तुम्ही पैसे देणार आहे, त्याला म्हणायचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन, म्हणजे उदार व्यवहार. स्पष्ट शब्द आलं लक्षात. कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला कशामुळे माहित पाहिजे माहिती आहे का, when our asset goods are purchased or sold on the cash then this transaction is known as a cash transaction. म्हणजेच काय,
ज्यावेळेस मी तसं सांगितलं की तुम्ही एखादा मोबाईल खरेदी केला आणि पैसे जागेवर दिले ते झालं तुमचं कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट वेन असेल परचेस सोड ऑन द क्रेडिट दिस ट्रान्झॅक्शन इज नाउन ॲज द क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजेच काय, जर तुम्ही पैसे जर नंतर देत असाल भविष्यात देत असाल तुम्हाला द्यावं तर लागणारच आहे, परंतु काही कामापुरतं तुम्ही त्याचं काय अमाऊंट थांबवली नाही तुमच्या, त्याला म्हणायचं उधार व्यवहार. इथपर्यंत काय आलं. त्याच्यानंतर लॅबिलिटी. आता लॅबिलिटी म्हणजे काय, स्पष्ट शब्दात कर्ज. बरोबर आहे की नाही. प्रत्येक बिझनेस लॅबिलिटी दॅट सम ऑफ द मनी विथ द बिझनेस ओनर टू द आउटसाइडर. म्हणजे बिझनेस टाकण्यासाठी आपण काय करतो माहिती का, आपल्या जवळची जर अमाऊंट कमी पडली तर आपण काय करतो, दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतो आउटसाइडरकडून, म्हणजे तुमचे नातेवाईक असेल किंवा बँक असेल. बरोबर की नाही. पण जोपर्यंत ते पैसे तुम्ही देत नाही, कशासाठी घेतलेले आपण, कॅपिटल पर्पज इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर स्टार्ट न्यू बिझनेस. कॅपिटल पर्पज म्हणजे काय, तुम्हाला जे भांडवल उभं करायचं होतं त्यासाठी, जो काही बिझनेस तुम्ही टाकणार होते त्यासाठी तुम्ही पैसे घेतले बाहेरच्या लोकांकडून, जोपर्यंत ते पैसे तुम्ही त्याला देणार नाही. आता याच्यात कोण कोण देत आहे आपल्याला, टेकन फ्रॉम द बँक देऊ शकते, त्यानंतर रिलेटिव्ह देऊ शकतात, त्यानंतर गिव्हन क्रेडिटर सप्लायर्स म्हणजे तुमच्या जो बिझनेस आहे त्याच्या रिलेटेड जर कोणी सप्लायर असेल म्हणजे तुम्ही त्याच्याकडून उधार मटेरियल घेऊ शकता. बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीनं लॅबिलिटी म्हणजेच काय, कर्ज. हे तुम्हाला स्पष्ट शब्दात कळालं. काही अडचण नाही. आता कोणत्या पॉईंटमध्ये काही अडचण आहे का, नाही. हा त्यामुळे नेक्स्ट असेट. असेट म्हणजे काय, मग त्याचा अर्थ होतो संपत्ती. मग संपत्ती काय म्हणायचं, दस थिंग आयटम विच आर नॉट रेग्युलर पर्चेस ऑर सेल नाउन ॲज असेट. म्हणजेच काय, रेग्युलरली ज्या गोष्टी आपण विकत नाही किंवा विकत घेत नाही. बरोबर आहे की रेग्युलर म्हणजे काय, रोजच्या रोज. बरोबर आहे की एखादी वस्तू तुमच्याकडे आहे ती 10 वर्षापर्यंत जर तुमच्याकडे राहत असेल तर ती रेग्युलर सेल पर्चेस ती फिक्स असेल तुमची. मग यामध्ये तुम्हाला काय काय येईल, फर्निचर येईल, बिल्डिंग, मशिनरी, कॅश आणि अनसोल्ड स्टॉक. म्हणजे या गोष्टी तुम्ही फर्निचर एकदा केलं तर विकतो का आपण खराब होईपर्यंत. त्यानंतर मशिनरी एकदा विकत घेतली, एखादी मोठी मशीन 10 लाखाची तुम्ही विकू शकता ती. त्यानंतर कॅश. बरोबर आहे की, आणि स्टॉक. त्यानंतर व्हेकल्स सेल टू द फ्रॉम डेटर्स. म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीत शेअर खरेदी केलेली. बरोबर आहे का, काल इथपर्यंत आहे. कशाला म्हणायचं, फिक्स असेट. आता काही अडचण नाही याच्यात नाही. त्याच्यानंतर सन्ड्रिगेटर म्हणजे सप्लायर, द पर्सन फ्रॉम. आता सन्ड्रिगेटर म्हणजे सप्लायर. सप्लायर म्हणजे काय, दुकानदार. ज्या व्यक्तीकडून तुम्ही मटेरियल खरेदी करता असा व्यक्ती. मला मग तुम्ही दुधाची पिशवी जरी घेतली तरी तो तुमचा असतो सन्ड्रिगेटर. काय होतं माहिती का, आपण रोज काम करतोय परंतु अशा गोष्टी टॅलीच्या भाषेत जे काही समजा अकाउंटिंगच्या भाषेत शब्द आहे ते आपण कधी ऐकले नसतो. आता सन्ड्रिगेटर काय, सप्लायर आहे. बरोबर आहे की नाही. सप्लायर म्हणजे काय, की ज्या व्यक्तीकडून आपण मटेरियल खरेदी करतो, द पर्सन हू आर द पर्चेसिंग द गुड्स अँड विल द अमाउंट इन द फ्युचर क्वालिफाईड टू सन्ड्रिगेटर. जर तुम्ही जर नेहमी त्याच्याकडून मटेरियल खरेदी करत असाल तर तुम्ही त्याच्याकडून उधार मटेरियल घेऊ शकता, तुमचे आणि त्याचे जर संबंध चांगले असेल तर. हे कळालं का, सन्ड्रिगेटर म्हणजेच काय, सप्लायर. आलं लक्षात. एवढं ध्यानात ठेवणं तुम्हाला की बाबा दुकानदार जो आपल्याला माल पुरवतो असा व्यक्ती. कारण तुम्ही जो बिझनेस करणार आहे त्या बिझनेसमध्ये तुम्ही स्वतः मटेरियल तयार करता का, तुम्ही काय करणार आहे, दुसऱ्याकडून घेणार आहे आणि तेच मटेरियल विकणार आहे. मग त्याला जर तुम्हाला अकाउंटच्या भाषेत सन्ड्रिगेटर काय कशा म्हणतात, तुम्ही याचा अंडर व्यवस्थित घेऊ शकता, नाही घेऊ शकत ना. सन्ड्रिगेटरच माहिती नाही आपल्याला कशाला म्हणायचं होतं. लक्षात आलंय. त्यानंतर सन्ड्रिगेटर. आता सन्ड्रिगेटर म्हणजे काय, जो आपण घेतलेला माल आहे, कस्टमर. आपण जो माल घेतलेला आहे तो आपण काय करणार, घरी ठेवण्यासाठी घेतलेला आहे का आपण तो माल दुसऱ्याला विकणार आहे. बरोबर आहे की नाही. मग जो माल घेण्यासाठी येणारा व्यक्ती तुमच्याकडे त्याला काय म्हणायचं आजपासून, सन्ड्रिगेटर. सन्ड्रिगेटर काय, सन्ड्रिगेटर म्हणजेच काय, की जो काही तुमचा कस्टमर राहील. म्हणजे तुम्ही समजा त्याच्याकडून मोबाईल घेतला, तुम्ही कोण आहे त्याच्याकडून सन्ड्रिगेटर आहे आणि तुम्ही तो माणूस कोण आहे तुमचा सन्ड्रिगेटर आहे. पॉईंट क्लिअर राहिले, काही अडचण आहे का, काय आहे नाही. द पर्सन सोल्ड गुड्स म्हणजेच काय, आपण मटेरियल विकलं अँड पे द अमाउंट फ्युचर इन क्वालिटी सन्ड्रिगेटर. जर समजा तुमचा एखाद्या कस्टमरशी जर रिलेशन असेल तर तो तुमच्याकडे खात्यामध्ये लावू शकतो. बरोबर की नाही. आणि तुम्ही त्याला त्याचे व्यवहार चांगले असल्यामुळे तुम्ही त्याला मटेरियल उधार पण विकू शकता ना. आलं लक्षात ये. आता काही अडचण नाही. त्याच्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. आपण सुरुवातीचा आता भांडवल नेमकं म्हणायचं कशाला, लक्षात ठेवा. द ओनर्स ऑफ द बिझनेस हू इन्व्हेंटेड द बिझनेस, that business that loan is the given by the proprietor to the business which
also means capital one of the liabilities of the business. म्हणजे काय की ज्या वेळेस कोणताही माणूस जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करत असेल किंवा चालू करत असेल आणि सुरुवातीचा जोपर्यंत त्याचा बिझनेस चालू होत नाही तोपर्यंत ते काही मटेरियल खरेदी कराल, फर्निचर कराल, बरोबर आहे की नाही, जी सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट असते त्याला म्हणतात कॅपिटल, म्हणजेच काय भांडवल. आता काही पॉइंट मध्ये कन्फ्युजन आहे कोण आलं नाही. जर कन्फ्युजन असेल तर डायरेक्ट विचारून घ्या कशाला म्हणायचं, बरोबर आहे. त्यानंतर आहे ड्रॉइंग. काय ड्रॉइंग रेफर टू सम ऑफ द व्हॅल्यू गुड्स अँड विच विड्रॉन इन द बिझनेस मॅन फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम फॉर सेलिंग. ज्या व्यक्तीने ऑलरेडी त्याचा बिझनेस आहे, टाकलेला आहे त्यांना दुकान, समजा कृषी सेवा केंद्र आहे आणि त्याने 5,000 रुपये घेतले तो गोव्याला फिरायला गेला, म्हणजे काय केलं त्यानं स्वतः यूज केला ना, त्या बिझनेसला काही फायदा आहे त्याचा त्या पैशाचा. मग असा जो पैसा काढलेला आहे बिझनेस मधून तो स्वतः झालेला खर्च त्याला ड्रॉइंग म्हणजेच काय स्वतःवर झालेला खर्च. स्पष्ट भाषेत मराठीत जर सांगायचं म्हणलं तर ड्रॉइंग म्हणजे काय स्वतःवर झालेला खर्च. नाही तर मग ड्रॉइंग काही काही लोक म्हणते बा ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे, असं करणे, ते करणं, ते नाहीये. ते इंग्लिशच्या भाषेत वेगळा अर्थ त्याचा इंग्लिश मध्ये आणि टॅलीच्या भाषेत ड्रॉइंगचा वेगळा अर्थ हे समजून घ्या. समजलं इथं? आता काय अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर डेबिट द थिंग्स विच कमिंग इन टू द बिझनेस. नाव नाही डेबिट. कोणताही वस्तू जर तुमच्याकडे येत असेल, वस्तू असेल, पैसे असेल, जर येत असेल तर तुम्ही त्याला डीआर करायचं. डेबिट म्हणजे काय डीआर, डेबिट रेकॉर्ड. डीआर म्हणजे काय डेबिट रेकॉर्ड. म्हणजे आपल्याकडे आपल्याला लगेच कळतं की वस्तू आपल्याकडे येऊन राहिली की आपल्याकडून चालली. जर तुमच्या बिझनेस मध्ये कोणती बाहेरून वस्तू येत असेल तर तुम्ही त्याला डेबिट करायचं. त्याच्यानंतर थिंग विच आर द गोइंग इन टू द बिझनेस. जर तुम्ही फर्निचर खरेदी केलं तर त्याला डीआर करणार, पण त्याच्याबद्दल काय जाईल तुमच्याकडून उघड देणार आहे फर्निचर, पैसे देणार आहे. मग पैसे तुम्ही त्याला दिले तर पैसे तुमच्याकडून क्रेडिट होणार आणि वस्तू आलेली वस्तू तुम्ही डेबिट करणार. काही अडचण या पॉइंट मध्ये नाही. कोणाला अडचण असेल तर स्पष्ट शब्दात विचारा, बरोबर. त्यानंतर गुड्स. गुड्स म्हणजे काय वस्तू. कोणत्याही दुकानात गेले तुम्ही तर थिंग्स आयटम विच आर द रेग्युलरली सेल परचेस सेल ऑर नॉट. कोणताच बिझनेस गुड्स शिवाय पूर्ण होऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही, हे लक्षात ठेवा. जर त्याच्याकडे वस्तूच नाही विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी तो बिझनेस होऊ शकतो, त्याला बिझनेस करू शकतो का? मग गुड्स म्हणजे काय वस्तू, नाही तर मग गुड्स म्हणजे चांगला असं कमी होतं. परंतु टॅलीच्या भाषेत अकाउंटच्या भाषेत जर म्हणायचं तर गुड्स म्हणजेच वस्तू. जे काही रोज सेल परचेस करतो आपण त्या सगळ्या वस्तू म्हणजेच काय झालं तुमचं गुड्स. रेग्युलरली सेल परचेस करतो आपण. आलं लक्षात? कोणाला काही अडचण याच्यात नाही. अडचण असेल तर विचारा. त्याच्यानंतर काय बॅड डेबिट्स. बॅड डेबिट इज द लॉस विच इन्क्लूड बाय द बिझनेसमॅन ऑन द अकाउंट. नॉन कलेक्शन. नॉन कलेक्शन म्हणजे काय कधीही कलेक्ट न होणाऱ्या गोष्टी. द डेट्स फ्रॉम द डेटर्स. एखाद्या व्यक्तीला ट्रेटेड बॅड डेट्स म्हणजे वेन होप्स ऑल चान्सेस. ऑल चान्सेस म्हणजे काय येण्याचे सगळ्या काही ज्या काही स्थिती त्या सगळ्या संपुष्टात येणं. म्हणजे चान्स म्हणजे काय चान्स म्हणजे आपल्याला जो पैसे येण्याची संधी होती ती संधी आपण पूर्णपणे गमावलेली म्हणजे ऑल चान्स. आणि ऑल सोर्स म्हणजे आपल्या आशा ज्या होत्या पैसे येणारे व देणारे. आता बॅडर्स म्हणजे काय सरळ सरळ बुडीत कर्ज. एखाद्या सन्ड्री डिटेलला एखाद्या तुम्ही कस्टमरला जर उधारीवर माल विकलेला आहे तो कस्टमर एक तर पळून गेला नाही तर मरण पावला म्हणजेच काय झालं तुमचे पैसे येण्याचे चान्सेस सगळे बंद झाले. त्या ठिकाणी तुम्ही त्याला अकाउंटिंग थांबवलं त्यासाठी कळाला. तर बॅड डेबिट्स काय म्हणायचं बॅड डेबिट्स. त्यानंतर इनवॉइस. The statement giving the details goods and sold with credit is the called invoice sent by the seller by the year along with goods. कोणताही बिझनेस मध्ये तुम्ही गेले कोणती वस्तू खरेदी केली त्यासोबत तुम्हाला पावती भेटते. इनवॉइस म्हणजेच काय बिल पावती. बिल पावतीच्या व्यतिरिक्त तुम्ही नगदी घ्या किंवा उधार घ्या तुम्हाला पावती शिवाय ते मटेरियल देते का? मग त्याला म्हणायचं इनवॉइस. मग त्याचे किती प्रकार आहे. परचेस इयर फ्रॉम द जो काही सेलर व्यक्ती जो काही सेल करणारा व्यक्ती तो काय करतो तुम्हाला पावती दिली. मग त्याचे दोन प्रकार आहेत. इनवर्ड इनवॉइस म्हणजे काय की तुम्ही खरेदी केलेलं मटेरियल तुमच्याकडे आलं त्याला म्हणायचं इनवर्ड इनवॉइस, बरोबर आहे की नाही. आणि आउटवर्ड इनवॉइस म्हणजे काय की तुम्ही ज्या कस्टमरला मटेरियल विकलं त्याला जी बिल देता किंवा जी पावती देतो आपण जे इनवॉइस देतो त्याला म्हणतो आपण आउटवर्ड इनवॉइस. आता इनवॉइस हा शब्द काय माहिती का तुम्ही कधी ऐकलं नसतो किंवा तुम्हाला याचं काम नाही पडलं. जे काही समजा लोक कंपनीत काम करते त्या लोकांनी शब्द पाहिलेला असतात त्यांना माहित असतं. म्हणून इनवॉइस म्हणजेच काय हे समजलं आता पावती.
आता हे मला नाही वाटत की बाबा आता कोणतं कन्फ्युजन असं म्हणून अपॉइंटमेंट नाही. बरोबर आहे. त्यानंतर आहे तुमचा पॉइंट नरेशन मीन्स द ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द एंट्री अलाउ स्टार्ट विथ द वर्ड बीन्स. तुम्ही संदर्भात स्पष्टीकरण करा असे परत सोडल्या समजेल शाळेत. शेवटी होतं संदर्भ काय घडलाय का लिहून बरोबर आहे की नाही. तसं तुम्ही एखाद्या व्यक्तीला 2,000 रुपये दिले आणि तुम्ही ते लिहूनच नाही ठेवले किंवा एखादं ट्रान्झॅक्शन केलं ते नोंद करून नाही ठेवलं किंवा तुम्ही टॅलीमध्ये त्याला करू एंट्री करून नाही ठेवली तर तुम्हाला कळाल का कोणाकडे किती पैसे आपले तर नाही. कळू शकतंय. मग अशा नोंदी करून ठेवणं आणि त्याची सुरुवात बी या शब्दापासून करणं म्हणजे झालं असं की आपण बनकरला 2,000 रुपये दिले बरोबर आहे की नाही. बी पेड टू कॅश 2,000 रुपीज बनकर बरोबर आहे. आता इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन नाही काही अडचण नाही. उद्या सगळं विचारला येईल आहे. हो. लक्षात ठेवा मी एक पॉईंट सांगितलेला आहे. जर का तुम्हाला उद्या नाही आलं तर मग याला जिम्मेदार तुम्हीच असाल. ठीक आहे. थँक्यू.